20,000चा सेल आपण केलं फक्त 3 तासामध्ये. कसं दाखवतो. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपण सिंधी कॉलनीमध्ये एक स्टॉल लावतोय आणि जेव्हा असं आउटसाइडचे आपण स्टॉल घेतो तर त्यासाठी आपण रॉ मटेरियल किती तयार ठेवायला पाहिजे, सोबतच एकदा जर खूप सारे कस्टमर आले तर त्याला हँडल करायसाठी पूर्व तयारी काय पाहिजे, या सर्व गोष्टी आता तुम्हाला मी याच्यामध्ये दाखवतो. बघा, आपल्या बेस्ट सेलर कुल्हड पिझ्झाची तयारी चालू आहे, त्याला आपण क्लीन करतोय. ऑलमोस्ट सगळं रेडी करून ठेवलेलं आहे, जस्ट इथं ओव्हन मध्ये टाकायचंच काम आहे. तर आमचे सर्व चोकोलावा केक रेडी झाले. तयारी पूर्ण झाली आणि सर्व सामान घेऊन आम्ही आता निघालो स्टॉलकडे. पण स्टॉलवर आल्यावर मुलांना ध्यानात आलं की आपण पेपर ट्रेज नाही घेतलेत पार्सलसाठी. मग मी त्यांना घ्यायला पाठवलं आणि मी पण या सीनसाठी एवढं उचलायचं काम केलं. थोड्यात मला जावं लागलं शॉपवर, कारण माझ्या गावातले सरपंच, सभापती, मोठे भाऊ वगैरे आलेले होते. भेटायला येतात असे गावातले लोक, तेव्हा छान वाटतं, अप्रिशिएट करतात. त्यांना चांगलं वाटतं की आपल्या गावातला मुलगा असं काही करतो आणि मला पण छान वाटतं त्यांना ट्रीट करायला. इथं वापस आल्यावर तर एकदम धुराळा. मुलांना विचारलं तर एकदम मस्त चालू आहे सांगितलं. आता जे पण लोक फूड इंडस्ट्रीमध्ये यायचा विचार करतात त्यांनी एकदा त्यांचा स्टॉल लावायला